सुरळीत चालावा यासाठीच आपला प्रयत्न सुरू आहे। तालुक्यातील इतर कारखान्यांच्या बरोबरीने 2,901 रुपये एकर कमी ऊस दर देणार असल्याचे मत अथर्व दौलत साखर कारखान्याचे चेअरमन मानसिंग खराटे यांनी जाहीर केले। ते चंदगड तालुक्यातील हलकर्णी येथील अथर्व संचालित दौलत कारखान्याच्या तिसऱ्या गळीत हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते। यावेळी गडहिंग्लज कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार श्रीपतराव शिंदे, ज्येष्ठ नेते गोपाळराव पाटील, आजरा कारखान्याचे चेअरमन प्राध्यापक सुनील शिंत्रे, संतोष मळवीकर, माजी चेअरमन अशोक जाधव, प्रभाकर खांडेकर, संभाजी शिरोलीकर, शांतराम पाटील, सुनील कानेकर, विद्या पाटील, मनीषा शिवणगेकर तसेच भागातील शेतकरी यांच्या हस्ते मोळी पूजन करून गळीत हंगाम शुभारंभ करण्यात आला। यावेळी खोराटे म्हणाले की आज अथर्वचा तिसरा गळीत हंगाम असून पहिल्या आणि दुसऱ्या वर्षी देखील आम्ही FRP पेक्षा जास्त दर दिला आहे। आतापर्यंत वेळेवर बिल अदा केली आहेत। यापुढे शेतकऱ्यांना चांगला दर देता यावा, कामगारांचा पगार वाढवून देता यावा यासाठी यंदा आम्ही इथेनॉल प्रकल्प सुरू केला आहे। त्यावरच चांगला दर देखील देण्याचा आमचा प्रयत्न आहे। तसेच पुढील काळात वीज निर्मिती सुरू करू असण्याचा प्रयत्नच आहे। त्यातून आम्ही नक्कीच तालुक्यातील नाही तर जिल्ह्यात सर्वाधिक दर देण्याचा प्रयत्न करू। शेतकऱ्यांनी आपला ऊस जास्तीत जास्त पाठवून कारखान्याला सहकार्य करावे असे सांगितले। यावेळी श्रीपतराव शिंदे म्हणाले, सहकारी तत्वावर चालणारे बरेचसे कारखाने अडचणीत आहेत। दौलत आजऱ्यापाठोपाठ गडहिंग्लज कारखानाही सुरू होईल अशी ग्वाही दिली असून तालुक्यातील खोराटे यांच्या कामाचे कौतुकही यावेळी त्यांनी केले। कारखाना सुरळीत चालण्यासाठी सर्वांनी सहकार्याची भूमिका घ्यावी असे ॲडव्होकेट मळवीकर यांनी सांगितले। यावेळी दौलत अथर्व कारखान्याचा इथेनॉल प्रकल्प कार्यान्वित होण्यासाठी हलकर्णी ग्रामपंचायतीने अद्याप ना हरकत प्रमाणपत्र दिलेले नाही, त्याबद्दल यावेळी ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांनी नाराजी व्यक्त केली। दौलत हा तालुक्याचा कारखाना असून जनतेने हा कारखाना सुरू व्हावा यासाठी खूप प्रयत्न केले आहेत। त्यात आज जर कारखाना सुरळीत चालवण्यासाठी काही सहकार्य लागत असल्यास ते प्रत्येकाने केलं पाहिजे। त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला भाव तसेच कामगारांना त्यांचा योग्य मोबदला देण्यासाठी जर कारखाना काही नवीन प्रकल्प राबवित असल्यास त्याला कुणीही विरोध न करता सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी मळवीकर यांनी केले। यावेळी प्राध्यापक सुनील शिंत्रे यांनी सहकारातील कारखाने टिकले पाहिजे यासाठी आपण आजरा कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न करत आहोत, त्यामुळे चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांनी सहकार्य करावे असे सांगितले। प्रभाकर खांडेकर म्हणाले की दौलताबाबत यापूर्वी काय झाले यापेक्षा यापुढे काय करावे लागणार आहे याचा विचार करणे आवश्यक आहे। शेतकऱ्यांनी कामगारांनी सहकार्य करावे असे सांगितले। यावेळी शांताराम पाटील, अशोक जाधव, विजय पाटील, संभाजी शिरोलीकर, अनिल शिवणगेकर यांनी मनोगते व्यक्त केली। ती सावली या शेतकऱ्यांनी पाहिजे आहे, तर कामगारांनी पण बघितलेली आहे आणि सगळ्यांनीच बघितलेली आहे। हा कारखाना चालू व्हावा हा सगळ्यांचा हेतू होता, सर्व पक्षांचा सुद्धा हा हेतू होता की हा कारखाना चालू व्हावा आणि यातून चांगलं बाहेर पडावं, शेतकऱ्यांना दिवसा व्हावा हा उद्देश होता। आणि त्या उद्देशातून बरेच वेळा प्रयत्न करून सुद्धा काही टेंडर मागणी होती, टेंडर अशा वेळेस सुद्धा बऱ्याच कामगारांची आमच्या सर इतका हलकरी पाटा घातलेला असायचा, त्या हलकरी पाटाला 5-6 वर्ष पूर्ण होतं, कारण ज्या हलकरी पाटाचा सर्वाधिक विकास झाला त्यात तो सध्या 5-6 वर्षात बंद पडला आणि पाटणे पाट्यावर बरंचसं त्याचं म्हणजे चांगलं पाटणे पाट्यावर पूर्ण झाले। तर हा सगळं करत असताना कोराटे साहेबांनी खरोखर मनापासून आम्ही सांगितलं की तुम्ही कोराटे साहेब आमच्याकडे तुमच्यासुद्धा आम्ही चंद्रावरती झालं, परंतु हा कारखाना चालू व्हावा या माझे नेते भगवाना पाटील साहेबांनी सांगितलं की बापू याच्यात अजिबात असू देणार नाही। गोपाला साहेबांनी सांगितलं बापू कारखाना तुम्ही बंद पडला असं काही उपक्रमाने कारखाना चालला पाहिजे। मी म्हटलं कारखाना चालू करण्यासाठी पाहिजे ते करा, आम्ही त्यामुळे आमच्या मागं राहणार नाही, हा आमचा छंद होता। आणि सर या कारखान्यात चांगल्या तऱ्हेनं चालू आहे, कारण दौलत ही दौलतच आहे आणि शेतकऱ्याची ही दौलत असल्यामुळे सर्व पक्षीय नेत्यांचं सुद्धा म्हणणं आहे की हा कारखाना चालला पाहिजे आणि नक्कीच चालवा। आम्ही सर्व पक्ष तुमच्या पाठीचे आहे, जरी कोण हे आलं आडवं आलं तर त्याला आम्ही वेळ करणार नाही, तेवढं तुम्हाला अभिवचन करतो आणि हा कारखाना चांगल्या तऱ्हेने चालवा असा सगळ्यांचा आशीर्वाद
मला मनापासून धन्यवाद. साहेबांना निश्चितपणे मदत करतील, परंतु या कारखान्यानं शेतकऱ्यांची काही अडचण असेल, शेतकऱ्यांच्या काही समस्या असतील. या तालुक्यामध्ये 3 कारखाने कार्यरत आहेत. इकोकेन असेल, ओलम ॲग्रो असेल आणि अथर्व असेल. तर ओलम ॲग्रो कारखाना ज्या पद्धतीनं या तालुक्यातील शेतकऱ्यांना दर देत आहेत, त्याप्रमाणे इथं या कारखान्यात सुद्धा दर देणं अपेक्षित आहे. गेल्या वर्षीच्या दरामध्ये आणि या वर्षीच्या गेल्या वर्षीचा दर जो आहे तो आणि अथर्वच्या दरामध्ये तफावत आहे. असं न होता या कारखान्याचं काय जे क्रसिंगच्या बाबतीमध्ये किंवा रिकव्हरीच्या बाबतीमध्ये समस्या असेल, तो कारखान्याची ती अडचण असेल, परंतु शेतकऱ्याला जो दर मिळणं अपेक्षित आहे तो शेतकऱ्यांना दर मिळणं गरजेचं आहे. आणि म्हणून इथून पाठीमागं काय घडलं त्याच्यापेक्षा इथून पुढील काळामध्ये या शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीनं दर मिळावा. गेल्या वर्षी गळीत हंगामामध्ये गेलेल्या उसाला आणि एखादा दुसरा हप्ता येतो का याचाही विचार चेअरमन साहेबांनी करावा, असे मी सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं यांना या ठिकाणी विनंती करतो आहे. तुमची अडचण असेल ती अडचण शेतकऱ्यांच्या समोर तुम्ही मांडणं गरजेचं आहे आणि ती अडचण दूर करण्याचा प्रयत्न हे शेतकरी करतील. परंतु प्रत्येक वेळेला या चंदगड तालुक्यातील शेतकरी अतिशय संयमी आहे. कधी कोणत्या गोष्टीची आरेरावी शेतकरी करत नाही, रस्त्यावरती येत नाही. याचाही कारखानदारांनी कुठे गैरफायदा घेऊ नये अशी या ठिकाणी मी विनंती करेन. आणि या ठिकाणी आपण जो गळीत हंगाम शुभारंभ, तिसरा गळीत हंगाम शुभारंभ करताय, या वर्षीचा FRP जो दर आहे तोही आपण या ठिकाणी जाहीर करणं अपेक्षित आहे, जेणेकरून या तालुक्यातील शेतकऱ्याला सुरुवातीपासून ऊस घालत असताना, ऊस देत असताना कोणत्याही पद्धतीची अडचण निर्माण होणे याची प्रशासनाने या व्यवस्थापन दक्षता घ्यावी एवढीच या ठिकाणी विनंती करेन. आम्हाला इथं बोलवून 2 मिनिटं बोलण्याची संधी दिला त्याबद्दल मनस्वी संयोजकांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 7% व्याजाचे पैसे कोर्टात आहेत, कलेक्टरच्या आदेशाने ठेवलेले आहेत आणि 20% त्या कलेक्टरनं 20% द्यावा असं संस्थानात दिलेलं आहे. त्याच्या विरोधात सुद्धा आम्ही कोर्टात गेलेलो आहोत आणि आमची मागणी आहे 19 कोटी नवीन साहित्याचं कर्ज असताना त्यांना 19 कोटी आणि 7 कोटी होणारा व्याज ही रक्कम त्या संस्थानात द्यावी आणि उरलेले 8 कोटी अधिक होणारे व्याज हे आमच्या शेतकऱ्यांना मिळावं. त्याच्यासाठी आम्ही त्या बाबतीत कोर्टमध्ये हायकोर्टमध्ये दाखल झालेले आहेत. ते विजयभाईला बहुतेक माहिती नसेल, त्या दृष्टीने आम्ही 3 प्रयत्न चालू केलेले आहेत. तसेच आता त्यांनी सांगितलं की करारामध्ये काय आहे काय नाही, पण करारामध्ये कामगारांची देणे 30 कोटी, त्यांची ग्रॅज्युएट असेल, फंड असेल, जे देणे ती सुद्धा करारामध्ये घातलेले 30 कोटी घातले. कामगारांची येणे 22 कोटी, जे शेतकऱ्यांची 22 कोटी, मागील त्या गळीत हंगामाच्या 11ची जी गळीत हंगामाची देणे बाकी आहे शेतकऱ्यांची ती सुद्धा कोराटे साहेबांच्या या ह्याच्यामध्ये करारामध्ये घातलेले आहेत. कारण एक आव्हान होतं कोराटे साहेबांनी की कारखाना पहिला उभं करणं, कारखाना उभा केल्यानंतर शेतकऱ्यांचं देणं आणि कामगारांचं देणं असे त्यांनी एक स्ट्रॅटेजी ठेवली आहे आणि त्या सर्वांना कामगारांचा कारखाना जसा आपण जोडत चालू तसं शेतकऱ्यांचं कामगारांचं सुद्धा ते देणे देतील असे मला अपेक्षा आहे. ते देतील कारण त्यांनी जो कारखाना आता घेतला आता त्या स्पीडनं कारखाना ते चालवतात, त्या दृष्टीकोनात त्यांचं नवीन तंत्रज्ञान वेगवेगळ्या पद्धतीने होणारा कारखान्याला जे लॉसेस झाल्या त्या लॉसेस न भरतात त्याच्यामध्ये नफा कसा मिळेल त्यांच्या त्या पद्धतीचा अभ्यास चालू आहे आणि त्या अभ्यासाच्या दृष्टिकोनानं केलं तर त्यांनी जरूर हा कारखाना चांगल्या पद्धतीनं चालवून एक शेतकरी कामगार जे घडले वंचित राहिलेले त्याने आपल्या ह्याच्यापासून लाभापासून त्यांना तो लाभ मिळेल. दुसरी गोष्ट त्यांनी आता प्रत्येक ठिकाणी चाललंय की शेतकरी आपण कुठेही चर्चा करतोय कारखाना ऊस देतोय बरोबर आहे, कारखाने ऊस देतात बरोबर, शेतात राहत नाही बरोबर, पण वजनाचं काय प्रत्येक भागात प्रत्येक जिल्ह्यात असे चालू आहे. कालच्या तर मला पंढरपूरच्या त्या चेअरमनने सांगितलं की कुठल्याही काठाचा ऊस बदल करून तुम्ही घ्यायला तयार आहे. तसं गेल्या वर्षी फडणवीस साहेबांनी सांगितलं आहे की तुमचा ऊस पूर्वी बदल तुम्हाला आणि त्यात तफावत आली तर त्यामध्ये मी त्या उसावला ऊस परत येईल असं त्यांनी गेल्या वर्षी जाहीर केलेलं आहे. तेव्हा त्या बाबतीत तुम्ही शंका घेऊ नये आणि कुणाला शंका आली का असेल तर आपण सर्वांनी बसून त्याची चर्चा करा आणि कुठं अफवा न पसरता त्या कारखान्याचा ऊस बाहेर न जाईल अशा पद्धतीनं कुणी न वागता जेणेकरून ज्या शेतकऱ्यांचा कामगारांचा आमचा सर्व संचालक आजी माझीकडे असतील त्या सर्व संचालकांचा त्यांचा ऊस याच कारखान्याला याच कारखान्याचं उत्पादन गणित ज्या झालं तरच आपल्याला फायदा मिळेल या दृष्टिकोनातून त्याला आपण गणित साठी ऊस जादा देऊन सहकार्य करायचं आहे.
आणि त्यांनी एकूण हा कारखाना चांगल्या पद्धतीने चालवावा. हे तिसरं गळीत हंगाम आहे त्यांचं आणि 2 गळीत हंगाम त्यांनी मागा पुढं काढलेला दर दिलेला आहे. पण इथं आतापर्यंत अजून समीकरण सांगितले त्याप्रमाणे बरोबरच्या कारखान्याला दर द्यावा, जेणेकरून शेतकऱ्यांच्या मध्ये एक मानसिकता होईल की बाबा आपण 100-200 कमी न घेता आपण तिथं कुठे बरोबर आहे झाला असेल माग होऊन गेलं, पण सर्वांनी त्याला सहकार्य करूया आणि हा गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करूया. आणि मी माझे 2 शब्द पुढे करतो. तेव्हा कारखान्याचे कार्यकारी संचालक, सर्व अधिकारी, कामगार, पत्रकार बंधू आणि भगिनी, मगापासून दौलत कारखान्याबद्दल सर्वांनी अगदी व्यवस्थितपणे सविस्तरपणे सांगितलेलं आहे. मग अशी विजय पाटील, पी.व्ही. पाटील साहेबांचे चिरंजीव प्राध्यापक यांनी सांगितलं की आम्ही सर्वतोपरी दौलत कारखाना चालू करण्यासाठी सर्व पद्धतीने मदत केलेली आहे. त्यांनी मला ते एक सांगितले की कोर्टात दिल्लीपर्यंत मी लढलो, सगळं जातो, हारलो, परंतु हारला नाही, अजून केस चालू आहे. फक्त व्याजाचं कॅल्क्युलेशनसाठी सुप्रीम कोर्टातून हायकोर्टामध्ये आलेले आहे. त्यामध्ये जर आम्ही पार्टी होऊन त्याबद्दल शेतकऱ्यांच्या बाजूने आणि कामगारांच्या बाजूने आम्ही विनंती केलेली आहे कोर्टाला. कोरोनाच्या काळात कोर्ट बंद असल्यामुळं त्याचा निकाल अजून लागलेला नाही. मग अशी चेअरमन साहेबांनी आमच्या सांगितलं की कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि कोराडे साहेबांच्यामध्ये जो करार झालेला आहे आणि यापूर्वी ॲग्रोन्युट्रियन्स यांनी जे पैसे भरलेले आहेत आणि आदरणीय कोराडे साहेबांनी जे पैसे भरलेले आहेत ते कर्जापेक्षा जास्त आता म्हणजे 5 ते 6 कोटी रुपये फक्त देणं आहे. तरी पण बँकेनं 28 कोटी देणं दाखवलेलं आहे. त्याच्यापूर्वी सुद्धा आम्ही पत्रकार परिषदेमध्ये सांगून आणखी कोर्टामध्ये न्याय मागण्याच्या दृष्टिकोनासाठी प्रयत्न चालू केलेले आहेत. कोराडे साहेबांनी गेले 3 वर्ष दौलत कारखाना व्यवस्थितपणे पार पडण्यासाठी, चालू राहण्यासाठी म्हणून आटोकाट प्रयत्न चालू केलेले आहेत. आणि यावर्षी म्हणून डिस्ट्रिक्टमध्ये इथेनॉलचा प्रोजेक्ट त्यांनी केलेला आहे. येत्या 8-10 दिवसात तो पूर्ण होऊन इथेनॉलचं प्रोडक्शनसुद्धा चांगल्या पद्धतीनं चालू होईल. कारण आता सध्या इथेनॉलला चांगल्या पद्धतीचा रेट आहे. जवळजवळ 63 रुपये पर लिटर रेट गव्हर्नमेंटनं जाहीर केलेला आहे. त्यामुळे बाय प्रॉडक्ट म्हणून जे उत्पादन मिळेल ते शेतकऱ्यांना दर देण्यामध्ये त्यांना चांगल्या पद्धतीनं मदत होईल. गेली 2 वर्ष काटकसरीनं कारखाना त्यांनी चालवलेला आहे. कामगारांना चांगल्या पद्धतीनं सांभाळून आणि कामगारांचं सुद्धा मत आहे की कारखाना लवकरात लवकर चालू कर्जमुक्त व्हावा आणि त्यानंतर आपल्याला चांगल्या पद्धतीचा पगार मिळावा ही भावना घेऊन त्यांनी सुद्धा मोठं मन दाखवून आपल्या पगाराबद्दल कपात केलेली आहे आणि कोराडे साहेबांना सहकार्य केलेलं आहे. कुठल्याही सरकारी कारखानदार एक संस्था आहे कामगार आणि शेतकरी. तर शेतात पिकवलेला ऊस तिथं आपण त्याची साखर तयार करतो. त्यामुळं शेतकरी आणि कामगार हे दोघं व्यवस्थितपणे जर चालले तर कारखाना कुठल्याही प्रकारे अडचणीत येऊ शकणार नाही. आणि कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कमी करायचे असेल तर उत्पादन खर्च हा कमी करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मोबदला देण्यासाठी पण आपण सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. म्हणून जास्तीत जास्त ऊसाचं गाळप त्या कारखान्यामध्ये होण्याची गरज आहे. तर यापूर्वीची परिस्थिती आणि आताची परिस्थिती आहे कमीत कमी दिवसात जास्तीत जास्त उत्पादन जर झालं तर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आणि उत्पादन खर्च हा शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचा न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून कोराडे साहेबांनी सुद्धा प्रयत्न करावे. कारण शेतकऱ्यांना सुद्धा त्याच्यामध्ये आपण जो ऊस पिकवतो सगळ्यांना आपल्या गावामध्ये एकूण उत्पादन पूर्वी 20 टनापेक्षा जास्त नव्हतं, परंतु आता 25-30 टनापर्यंत झालेलं आहे. परंतु शेतकऱ्यांनी सुद्धा प्रयत्न करावा. जो ऊसापासून जी मिळण्याची रक्कम आहे ती जास्तीत जास्त आपल्याला मिळेल. किमान 40-45 टनाच्या पेक्षा उत्पादन एकरी व्हायला पाहिजे तरच शेतकऱ्याला हा दर परवडतो. त्यासाठी शेतकऱ्यांनी सुद्धा आधुनिक पद्धतीचे लागण करून चांगल्या पद्धतीचे खताचा पुरवठा करून पाणी देऊन ऊसाचं एकरी उत्पादन वाढवलं
तर समृद्धी निर्माण होईल त्यासाठी शेतकऱ्यांनी सुद्धा शेतीचं उत्पादन वाढवावं आणि कामगार माझी विनंती आहे की आपल्याला तो ऊस येईल कमीत कमी दिवसात कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त बोलावं आणि ऊसात शेतात तयार झालेली साखर आपण पोटात करण्यासाठी म्हणून जास्तीत जास्त आणि पद्धतीने चांगल्या पद्धतीने काम करून हा कारखान्याची नवीन वर्षात होतील आणि जास्तीत जास्त साखर उत्पादन कसं होईल या दृष्टिकोनातून सुद्धा प्रयत्न करण्याची गरज आहे. कोराटे साहेबांनी 2 वर्ष कारखाना व्यवस्थितपणे चालवलेला आहे. या आणि समोर ठेवलेले माझे तमाम शेतकरी बांधव आणि कामगार, खरं तर गळीत हंगाम हा महत्त्वाचा विषय आहे. याच्या अगोदर इथं काय घडलं काय घडलं नाही याच्यावरती जास्त भाष्य करायचं काही कारण नाही. कारण या दौलतसाठी चालू व्हावा ही खरी तर तळमळ घेऊन कोण कुठपर्यंत पोचले याची प्रचिती माझ्या माहितीप्रमाणे कामगारांना आणि शेतकरी बांधवांना माहीत आहे. त्यामुळे या एक चांगल्या शुभारंभ प्रसंगी आम्हाला मान्य चेअरमन मानसिंग कोराटे साहेबांनी आमंत्रित केलं. थोडा उशीर झाला आम्हाला बेळगावून यायला, त्यामुळे पहिल्यांदा मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. आणि खरं तर आता हा कारखाना एक वेगळ्या पद्धतीनं एका वेगळ्या माध्यमातून पुढे चालला आहे. अतिशय चांगल्या पद्धतीचं चंदगड तालुक्यातील तमाम शेतकरी आणि कामगार आणि सर्व जनतेच्या मनामध्ये एक आपुलकी या अथर्व कंपनीमध्ये निर्माण झालेली आहे. असंच इथून पुढच्या काळामध्ये चांगल्या पद्धतीनं कामगारांना शेतकऱ्यांना न्याय द्यावा. आणि खरं तर गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी या ठिकाणी सर्वच राजकीय नेते मंडळी व्यासपीठावरती आहेत. मला सर्व राजकीय नेते मंडळांना या ठिकाणी विनंती करायची आहे की हा आपला सहकारामधला अथर्व दौलत शुगर फॅक्टरी आहे आणि या फॅक्टरीसाठी आपण सर्वांनी इतर फॅक्टरीला ऊस न घालता प्रथमतः आपला ऊस आपल्या दौलतला यावा ही भूमिका घेऊन जर आपण गेलो तर मला वाटत नाही 7 लाख टन क्रशिंग व्हायला वेळ लागला. आणि म्हणून आज सगळ्यांना या ठिकाणी मान्य चेअरमन साहेबांनी बोलवलं आहे. एक चांगल्या कार्यक्रमाला आपण साक्षीदार आहात आणि इथून पुढच्या काळामध्ये आपल्या भागातील आपल्या गावातील परिसरातील सगळ्याच्या सगळा ऊस आपण दौलतला द्यावा. आणि मला या ठिकाणी या अथर्व कंपनीचे चेअरमन मान्य मानसिंग कोराटे साहेबांना एक विनंती करायची आहे. चंदगड तालुक्यामध्ये जवळजवळ 3 कारखाने आता आहेत आणि त्याच्यामध्ये हिमरस आणि नलवडी शुगर फॅक्टरी चालू झालेली आहे. आणि आपली आता फॅक्टरी चालू होते, स्पर्धा आहे. ऊसकऱ्यांना महत्त्वाचं म्हणजे हमीभाव आपण कोणता देणार आहे, काय देणार आहे याचाही खुलासा आपण या आता सर्व उपस्थित कामगार आणि शेतकरी बांधवांच्या समोर करावा असे आपल्याला मी आवाहन करतो. आणि खरं तर या ठिकाणी आमचे मित्र मान्य आजरा कारखान्याचे चेअरमन सुनील शिंदे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. अतिशय सहकारामध्ये कारखाना टिकावा आणि सहकारामधला कारखाना सहकारामध्ये राहावा, लोकांच्या मालकीचा राहावा यासाठी मान्य पक्षप्रमुख आणि शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी अतिशय मोलाची अशी भूमिका घेऊन त्या ठिकाणी आजरा कारखाना सुद्धा चालू झालेला आहे. त्यामुळे स्पर्धा वाढले. मागच्या वर्षी आजऱ्याचा फार मोठा ऊस दौलत आला होता, त्यामुळे बऱ्यापैकी 6.5 लाखाच्या आसपास क्रशिंग काही झालेलं आहे. तरी या पुढच्या काळामध्ये कॉम्पिटिशन आहे, स्पर्धा आहे. त्यामुळे या व्यासपीठावर सर्व उपस्थित राहा आणि चंदगड तालुक्यातील तमाम शेतकरी बांधवांना जाहीर आवाहन करतो, नम्र विनंती करतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या सहकारामधला हा दौलत चांगल्या पद्धतीने चालावा यासाठी आपला ऊस द्यावा आणि कारखान्याला सहकार्य करावं. आणि मला या ठिकाणी बोलवून मला जो बोलण्याची 2 मिनिटाची या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल आयोजकांचं आणि आजच्या या चांगल्या एका कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आलं याबद्दल या आयोजकांचं मी आभार मानून सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांना निमंत्रण दिलं या व्यासपीठावर उपस्थित शुभेच्छा देण्यासाठी उभा राहिलेला आहे. कारण आज या चंदगड तालुक्यामध्ये दौलतनं बरीच राजकारण बघितलेले आहेत, बरेच प्रसंग बघितलेले आहेत. फक्त आता एवढीच इच्छा आहे तो दौलत चालावा, तो दौलत बोलावा आणि प्रामाणिकपणानं पळत राहावा एवढीच इथे प्रामाणिक इच्छा आहे. मध्ये 1-2 प्रसंग आले कोराटे साहेबांशी भेटण्याचे. आज इथे प्रशासनाला सांगण्यासाठी 2-3च विषय आहेत की चंदगड तालुका ग्रामीण भाग आहे. त्या ग्रामीण भागामध्ये
इथे या मातीतला कारखाना टिकावा म्हणून आजपर्यंत या प्रत्येकाची धडपड राहिलेली आहे. पण या धडपडीमध्ये प्रत्येक जण येतो आणि तो प्रत्येक जण शेतकऱ्याची लूट करून जातो. पण आज त्या दृष्टिकोनातून 2-3 वर्षापासून हे सगळं व्यवस्थित सुरळीत चाललंय आणि ते पुन्हा तसंच त्याच पद्धतीनं सुरळीत चालावं, चांगलं चालावं या शुभेच्छा देण्यासाठी त्या निमित्तानं आज आम्ही इथे उपस्थित राहिलो. आज आपण त्याबद्दल आम्हाला बोलवला, त्याबद्दल तुमचं प्रथमतः सगळ्यांचं धन्यवाद. पण सगळ्यात महत्त्वाचा विषय होता, गेल्या वर्षी आम्ही अनुभव आम्हाला आला आणि ही वस्तुस्थिती आणि ही खंत आहे की चंदगड तालुक्यामध्ये आज आता जसं खांडेकर सरांनी सांगितलं तसं आता तिन्ही बाजूला सगळे कारखाने सुरू आहेत. पण त्याचबरोबर ग्रामीण भागातल्या, डोंगराळ भागातल्या ऊसांचे जे प्रश्न तयार होतात त्यावेळेला मागच्या वेळेला खूप वेळेला लोकांचे हाल झालेले आहेत की जंगली जनावरांचं जे नुकसान होतं जंगली जनावरांच्यामुळं, त्यामुळे शेतकऱ्यांच्या मध्ये आक्रोश असतो. मग आपला कारखाना आहे, हक्काचा आहे, आपण असं म्हणतोय की सगळ्यांनी ऊस पण द्यावा, जशी आपण आता विनंती केली सगळ्यांनी ऊस द्यावा म्हणून. आणि खरोखर आहे आज इथे कारखान्यात काय काय घडत गेलं आजपर्यंत प्रत्येकाला या कारखान्याला जर सुप्रीम कोर्टापासून सगळ्या गोष्टी सगळं बघितलं. पण आज खऱ्या अर्थानं ज्या मला आज हे टिकवण्याची सगळ्यांची प्रामाणिक भूमिका आहे त्या पद्धतीने ही जी वाटचाल सुरू आहे, त्यामुळे यंत्रणेनं सुद्धा या दृष्टिकोनातून सगळीकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांचे ऊस वेळेत काढण्याच्या दृष्टिकोनातून, कारण जंगल भागातल्या लोकांचं खूप मोठं नुकसान होत असते. पण दुर्लक्ष काय होतंय की त्याच्या व्यवस्थित चांगल्या टोळ्या असतात, तिकडे चांगला ऊस असतो तिकडे जातोय आणि डोंगराळ भागातले ऊस तसेच राहतात. तेव्हा प्राधान्यक्रम त्या दृष्टिकोनातून देऊन लोकांना त्याच्यामध्ये तुम्ही न्याय द्यावा एवढीच या निमित्तानं मी तुम्हाला विनंती करतो. आणि आज या निमित्तानं तुम्हाला शुभेच्छा देतो की हा कारखाना खरोखर एक आशिया खंडातला पहिल्यांदा चांगला कारखाना म्हणून आणि चंदगड तालुक्याची रिकव्हरी पासूनच्या सगळ्या गोष्टी आज एवढ्या पोषक असताना आम्ही ह्या अवस्थेमध्ये येऊन पोहोचलो. ठीक आहे, हे आमच्या चंदगड तालुक्याचं दुर्दैव आहे, आपण त्या परिस्थितीत पोहोचलो. पण त्यातून सुद्धा सावरून आपण सगळे मिळून एकत्रितपणानं सर्व शेतकरी, कामगार मंडळी सगळ्यात प्रामाणिक भावना सगळ्यांच्या आहेत की आपला दौलत आहे तो राहावा, तो चांगला चालावा, अशी सगळी जी भूमिका आहे या भूमिकेतून सगळे तयार आहेत. त्या दृष्टिकोनातून आपण ही सगळ्यांनी मिळून प्रामाणिकपणानं सगळ्यांनी सहकार्य करावं आणि हा कारखाना चांगल्या पद्धतीने चालवावा एवढीच या निमित्तानं विनंती करतो. बाकी राजकारण करण्याचा आता ही वेळ राहिलेली नाही. आता कारखाना चालावा आणि कारखाना चांगला व्हावा म्हणूनच तो चालावा, तो बोलावा एवढीच प्रामाणिक इच्छा आहे, तेवढीच विनंती मी तुम्हाला करतो आणि तेच थांबतो. जय हिंद. समोर उपस्थित असणारे आपण सर्व कामगार, पत्रकार बंधू, मी प्रथमतः अथर्वला, मानसिंग फराटे साहेब, तुमच्या सर्व टीमला शुभेच्छा देतो. दौलत जो गेली काही वर्ष बंद होता आणि तो सुरू करण्यासाठी मगाशी प्रभाकर भाऊ बोलले किंवा आता आमचे शिरोलीकर सरकार बोलले की सर्वांनीच प्रयत्न केला. या सगळ्या प्रयत्नामध्ये गोपाळसाहेब माझ्यावरती एकमेव केस पडली की दौलतसाठी आम्ही रस्ता रोको केला म्हणून पडलेली आहे, अशी केस पडलेली. सगळ्यांनी प्रयत्न केले आणि सगळ्यांच्या सहकार्यामुळं दौलत पुन्हा सुरू झालं. खरं तर महाराष्ट्राला सहकाराची जी काही परंपरा आहे ते आदरणीय यशवंतराव चव्हाण असू दे, वसंतराव नाईक असू दे आणि नंतर शरद पवारांच्या माध्यमातून सगळ्या ठिकाणी सहकारी संस्था मोठ्या जोमानं उभारल्या. मग सहकारी साखर कारखाने असू दे, बँका असू दे, सूतगिरण्या असू दे. पण दुर्दैवानं सहकाराला जी घरघर लागली त्या घरघरीमध्ये पश्चिम महाराष्ट्रातला सहकार फार वाईट अवस्थेमध्ये गेला आणि यामध्ये मग गणितांचा कारखाना अडचणीत आला, दौलतसारखा चंद्रचा कारखाना अडचणीत आला, आजऱ्याचा आमचा कारखाना अडचणीत आला. ज्या वेळेला सहकार चळवळ अडचणीत येते त्यावेळेला त्या सहकारावरती अवलंबून असणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी या अडचणीत येतात आणि मग अशा वेळेला खाजगी भागवतदार जे असतील यांच्यामध्ये बऱ्याचशा या संस्था ताब्यामध्ये येतात. सुदैवानं दुर्दैवानं नंतर मला या कारखान्यावरती बोलायचं नाही, परंतु ज्या वेळेला सहकारी संस्था असतात त्यावेळेला अडचणीत येतात आणि त्याच संस्था जेव्हा खाजगीकरणाकडे जातात त्यावेळेला त्या चांगल्या चालतात. त्याच्या पाठीमागचं कुठलं तरी गोडबंगाल एकदा आपल्याला सगळ्याला शोधलं पाहिजे आणि म्हणून संस्था चालल्या पाहिजे त्या निश्चितपणे खरं आहे. पण ज्या ताकदीनं मानसिंगराव फराटेंनी हा कारखाना घेतला, ज्या अडचणीतला कारखाना आपण गेली 2 वर्ष चालवत आहे त्यावेळेला आपण सर्वांनी त्यांना सहकार्य करणं गरजेचं आहे आणि त्यामध्ये फार मोठी भूमिका ही कामगारांची असते. माझ्या समोर बसलेले कामगार आहेत. मगाशी आम्ही जेव्हा पाहिलं की आपण मगाशी आम्ही सहज चक्कर मारला पाहिलं, मगाशी सुरुवातीला कुणीच नव्हतं. आपण आज सुद्धा काम करत होता. आपण ज्या पद्धतीने गेली 2 वर्ष भूमिका घेतली, मी सुद्धा मुद्दाम सांगू इच्छितो की आजरा कारखान्यामध्ये सुद्धा आमच्या सर्व कामगारांनी 50% कामगार
मग आम्हाला मोठं बळ मिळालं आणि तो कारखाना सुरू करू शकतो. म्हणून कारखान्यावरती किंवा संस्थांच्या वरती जी काम करतात त्या कामगारांचा प्रथम अभिमान असला पाहिजे, त्यांना प्रथम आपला विश्वास असला पाहिजे आणि तो विश्वास आपण अथर्ववरती दाखवला. गेली 2 वर्ष चांगल्या पद्धतीनं कारखाना सुरू केला. म्हणून मी कामगारांना सुद्धा प्रथमतः धन्यवाद देतो, तुम्हाला शुभेच्छा देतो की तुमचा कारखाना भविष्यामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीनं चालावा. आणि मगाशी शिवणगे सरांनी म्हटलं त्याप्रमाणे आपली सुद्धा रोजीरोटी याच्यावरती चालते, ती चांगल्या पद्धतीनं भविष्यात चालू राहते. यासाठी आपल्याला मनापूर्वक शुभेच्छा देतो. बऱ्याच विभागांनी कोणती वेळी करून गेले, मी जास्त वेळ घेणार नाही. मगापासून अवकाश बोलत होतात की मी जास्त वेळ घेणार नाही, पण मुद्दाम सांगू इच्छितो की बऱ्याच जण बोलता बोलून गेले की दौलतच्या भागातला जो गोष्ट असेल तो इथंच यावा. खरं तर खाजगी कारखानदारी असतो किंवा इथं या भागात वाढलेल्या कारखान्यांपेक्षा कर्नाटकमधल्या कारखान्यांनी सुद्धा या ठिकाणी बऱ्याच वेळेला अतिक्रमण केले आणि मग कमी पैशामध्ये सुद्धा आमचा शेतकरी लवकर रान मोकळं व्हावं म्हणून ऊस तिकडं पाठवतो. सुदैवानं युती शासनाच्या माध्यमातून ज्या या भागामध्ये पाणी प्रकल्प आले त्यामुळं खरं तर आता पाण्याचा प्रश्न फारसा मोठा राहिलेला नाही. आमच्याकडे चिखल्या जवळ आहे, तुमच्याकडे पाटणपणे असू देत किंवा ही सगळी धरणं आहेत आणि मग पाण्याची उपलब्धता असते तर काही कालावधीसाठी ऊस जर काही रानामध्ये शिल्लक ठेवला तर आमच्या भागातले सगळे कारखाने चांगले चालतील. ते व्यवस्थित चालले, क्रशिंग चांगलं झालं तर शेतकऱ्यांना दर चांगला देता येईल आणि त्याचबरोबर कामगारांना पौर्णिमाला सुद्धा कुठेतरी न्याय देता येईल. आणि म्हणून या भागामध्येच ऊस ठेवा. दौलत भागातला ऊस दौलतमध्ये राहू दे, पण थोडंफार लक्ष आजऱ्याकडे सुद्धा असावं अशा पद्धतीने सगळ्यांना विनंती करत राहतो. या कार्यक्रमाला बोलवलं किंवा सर्वांच्या शुभेच्छांना आजरा सुद्धा सुरू होतोय. मानसिंगराव आणि आम्ही एकाच तालुक्यातले आहोत. आपण चंदगड सुरू करण्यासाठी प्रयत्न केला, आजरा सुरू करण्यासाठी मी प्रयत्न केला. यामध्ये सगळ्यांचे हात लावले. या चंदगडमधून सुद्धा खूप काही जणांनी सहकार्य केलं. माझ्या कारखान्याचा गणित हंगाम येत्या 25 तारखेला सुरू होते. अगदी शिंदे साहेबांच्या पासून ते विजयरावांच्यापर्यंत सर्वांनी, मुख्यमंत्री असू देत, पवार साहेब असू देत किंवा सर्व छोट्या मोठ्या घटकांच्यापर्यंत मला पोहोचवायचं काम केलं आणि तुमच्या शुभेच्छामुळे कारखाना आमचा सुरू होतो. आपण आमच्याही गणित हंगामाला उपस्थित राहावं अशी सर्वांना विनंती करतो. तुमच्या कारखान्याला शुभेच्छा देत बळ थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मानसिंगराव बोराटेंचे वडील गणपतराव यांचं नुकतंच निधन झालं. मी माझ्यातर्फे त्यांना अतिशय नम्रपूर्वक श्रद्धांजली. साखर जोडलेलं काय होणार अशा प्रकारची चर्चा सगळीकडे चालू आहे. आज सुद्धा महाराष्ट्रामध्येच असणारे कारखाने, अनेक कारखाने हे बंद पडण्याच्या आवश्यकता. 100, 150, तरी 63 कारखान्यांच्या पैकी सहकारी तत्वावर चालणारे कारखाने बरेचसे अडचणीत आहेत. का अडचणीत आहेत वगैरेच्या वापर मी करणार नाही. पण एक गोष्ट पण लक्षात ठेवली पाहिजे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राला एक विजन दिलं आणि विजन देत असताना सांगितलं या महाराष्ट्रामध्ये समाजवाद जर राहायला पाहिजे असेल तर सहकारी चळवळ वाढली पाहिजे, सहकारी कारखाने वाढले पाहिजे, सहकारी संस्था वाढल्या पाहिजे. व्यक्तीच्या मालकीपेक्षा समष्टीची मालकी, व्यक्तीच्या मालकीपेक्षा समुदायाची मालकी, व्यक्तीच्या मालकांच्या गोरगरीब समाजाच्या प्रतिनिधित्व असणारी मालकीची संस्था ही गोरगरिबांच्यासाठी काम करतो शकते. हे यशवंतराव चव्हाण साहेबांनी या महाराष्ट्राला आणि देशाला एक विचार दिला आणि त्या विजनप्रमाणे चालू आहे. काही तारखेला अडचण येतात, दौलतला अडचण आली, बंदतोड चालू झालं. पण शेतकऱ्यांनी उभा केलेल्या संस्था त्या कायमपणे बंद राहतील असं मला वाटत नाही. कारण मग काही काळासाठी काय वाटतं कोरोना साहेब जर का एखादा उद्योगपती उभा राहतो आणि चंदगड तालुक्याला आणि परिसराला सांगू इच्छितो हा कारखाना आम्ही बंद पडू देणार नाही. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं हा कारखाना बंद पडत नाही. आज 20 तारीख आमचा गडिंग्लज कारखाना असाच अडचणीत आहे.
त्याबद्दल सविस्तर मी काय बोलणार नाही. आणि सविस्तर ज्यावेळी बोलायच्या वेळी त्यावेळी कुणाला घाबरत नाही माणसाला. माझं जे मत असेल प्रयत्न करायला कुणाला घाबरत नाही, पण आज ती वेळ नाही. पण एवढंच मी आपल्याला सांगू इच्छितो, चंदगड तालुका कारखाना सुरू झाला, माझ्यासारख्या अनेक लोकांना असं वाटत होतं की हा कारखाना आता चालू होणे नाही. आग्रा कारखाना चालू झाला, अनेक लोकांना असं वाटत होतं की हा कारखाना आता चालू होणार नाही. तशीच अवस्था गडिंग्लज तालुक्यात. काही लोकांना असं वाटतं की हा गडिंग्लज कारखाना चालू होणार नाही. पण मी अतिशय नम्रपणे तुम्हाला सांगतो, कोराडी साहेबांच्या सारख्या सुहृदांच्या सज्जनांच्या मदतीमुळं चंदगड कारखाना सुरू झाला. आजरा कारखाना 25% गळीत हंगाम करतोय. आणि मी जाहीरपणे सांगतो की सर्वांच्याही पहिल्यांदा मी चंदगड तालुक्यात सांगतो की 30 तारखेला गडिंग्लज तालुक्यात धोरणाचा पेटलेला आपल्या दिसेल तो कारखाना चालू. कोराडी साहेब, मी गडिंग्लजमध्ये कुठं बोललेलं नाही, आता पहिल्यांदा मी बोला. पण समाजामध्ये अशी काही माणसं असतात, असे माणसं काय असतात की त्यांना बरं झालेलं बघवत नाही. आणि समाजामध्ये कमी संख्येनं पण ताकदवान माणसे असतात. या कारखान्याचं, या तालुक्याचं, या जिल्ह्याचं भलं झालं पाहिजे अशा प्रकारची इच्छा बाळगून सर्व शक्तीनिशी काम करणारी काही माणसं असतात. चंदगड तालुक्यात तसे बरीच माणसं आहेत, असं मी वाटतं. बरीच माणसं आहेत, हुशार लोक आहेत. तो चंदगड तालुक्यात खरोखरच हुशार. कुठं सिव्हिल सर्व्हिसपासून कुठल्याही खात्यात जर बघितलं चंदगडवाला नाही असं कुठं आपल्याला आय एस अधिकारी आहेत, IPS अधिकारी आहेत, CID मधले अधिकारी आहेत. सगळीकडे ह्या तालुक्यातली माणसं पसरलेली आहेत. बुद्धिवान तालुका आहे आणि बुद्धिवान तालुक्यानं हा कारखाना चालू करण्यासाठी योग्य निवड केली, चांगली निवड केली. याबद्दल सगळ्या चंदगडवासियांचं मी अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो. आजचा हा तिसरा हंगाम आणि आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि समोरील सर्व माझे बंधू आणि भगिनी, वेळ खूप झालेला आहे. निश्चितपणे आजचा दिवस खूप चांगला म्हणावा लागेल, कारण चंदगड, आजरा, गडिंग्लजमधले 3 कारखाने सुरू होत आहेत आणि तालुक्यातील तिन्ही कारखान्यांचे चेअरमन आज मला वाटतं इतिहासात पहिल्यांदा एका व्यासपीठावरती आहे. हा दिवस शेतकऱ्यांसाठी आणि कामगारांसाठी अतिशय चांगला म्हणावा लागेल, कारण निश्चितपणे अथर्वच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर साहेब एक गोष्ट निश्चित आठवते की ज्यावेळेला पहिल्यांदा आम्ही बैठक केली कोल्हापूरला, समोर पवार साहेब आणि त्यांची सगळी इथे मंडळी आहे, तर त्यावेळेला कोराडी साहेबांची बोलत असताना त्यांनी शब्द केला. आणि ज्यावेळेस कोल्हापूरला आम्ही इकडे घरी येत असताना आम्ही विचार करत होतो, कारण पूर्वी तासगावकरांचा अनुभव पाठीशी होता, मित्रेचा अनुभव पाठीशी होता. हंगाम पूर्ण होतो की नाही किंवा परत तसं झालं तर पुढे काय हा प्रश्न होता. पहिला हंगाम संपला, निश्चितपणे खूप बरं वाटलं, म्हणजे 50% बरं वाटलं की बाबा कुठंतरी चांगली पार्टी मिळाली. मात्र त्यांच्याशी पूर्ण विश्वास नव्हता, कारण आम्ही त्यांना फक्त साखर कारखान्यामधले, साखर विक्रीमधले उद्योजक म्हणून ओळखत होतो, मात्र त्यांचा इतर आम्हाला परिचय होणार नव्हता. मात्र जेव्हा दुसरा हंगाम झाला तेव्हा निश्चितपणे मित्र तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती आहे की कामगारांचं देणं असो, शेतकऱ्यांचं देणं असो, अगर दर असो, या सगळ्या निश्चितपणे सगळ्या गोष्टींना फराड साहेब यशस्वी झाले. ते बोलत असताना मला एक निश्चितपणे त्याची आठवण येते की त्यांनी पहिल्या हंगामाच्या वेळेस वाक्य बोललं होतं की दराच्या बाबतीत निश्चितपणे आज जर दौलतची अवस्था बघितली तर खूप बिकट परिस्थिती आहे. मात्र मी बिकट परिस्थिती म्हणणार नाही. माझ्यासाठी एवढंच महत्त्वाचं आहे की पहिल्या वर्षी 100-150 रुपयाचा नक्की 250 रुपये फरक असेल, दुसऱ्या वर्षी किमान एक 50 ते 100 रुपयाचा फरक हा दुसऱ्या वर्षी नक्कीच राहणार. मात्र मी निश्चित तिसऱ्या वर्षी किमान 100 रुपयाचा फरक राहणार असं बोलले होते. आणि मला निश्चितपणे बरं वाटतंय, कारण पहिली जी 2 वर्ष त्यांनी सांगितले होते त्याच पद्धतीनं दर दिले. आणि आज जे त्यांचं वाक्य होतं की तिसऱ्या वर्षी किमान 100 रुपयाचा साहेब दर फरक जाईल असं तुम्ही म्हटला होता. मात्र आम्हाला विश्वास आहे निश्चितपणे आज तुम्ही ह्या चंदगड तालुक्यातील सगळ्या शेतकऱ्यांना
आणि कामगारांना जेव्हा तुम्ही दर जाहीर करणार त्यावेळेस एक चांगला दर देणार आहे आणि तो दर 100चा फरक नसणार आहे अशी आम्हाला खात्री आहे. मी आज मित्रांनो तुम्हाला एवढ्यासाठी सांगतोय की दौलतमध्ये गेल्या कित्येक दिवसापासून आपण पाहतोय की आज सगळ्यांचं लक्ष तालुक्याचं एकच लक्ष आहे की दराकडं, आणि हा दराचं दर घेत असताना आज आपण पाहतोय की इथे येत असताना इथेनॉल प्रकल्प आपल्या डोळ्यासमोर दिसतोय. इथेनॉल दिसत असताना कित्येक लोकांना भरपूर वाटतंय की बाबा चंदगड तालुक्यामध्ये जी दौलतची पूर्वीची जी अवस्था होती, पूर्वीचा जो दौलत होता तो दौलत आज कुठेतरी लोकांना बघायला मिळते. ज्यावेळेला इथून येता जाताना सर्वांना वाटतंय की इथं काहीतरी वेगळे पण व्हायला. आज तुम्ही इथं पाहू शकताय की आज दौलतमध्ये करोडोच्या मशिनरीज नवीन बसल्या गेल्या. सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथेनॉलचा प्रकल्प होत असताना मला असं पण समजलं की काही लोक इथे विरोध करतात. काही लोक म्हणण्यापेक्षा मी डायरेक्ट नाव पण बोलतोय की हलगर्जी सरपंच राहुल गावडे यांच्याकडून एनओसी पत्र आलं नाही किंवा एनओसी मिळालं नाही. मला खरंच आश्चर्य वाटतंय की एवढ्या सगळ्या चांगल्या गोष्टी घडत असताना, एवढं सगळं डेव्हलपमेंट तुम्ही बघत असताना, एवढा सगळा विकास बघत असताना एनओसी सारखं छोटं कारण पुढे करून तुम्ही थांबताय. किती वाईट गोष्ट आहे. मित्रांनो, मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो की आपल्याला जो काही दर घ्यायचा आहे निश्चितपणे दर एक वेगळ्या पद्धतीचा साहेब जाहीर करणार नाही. आणि मला खात्री आहे, मला एवढी खात्री आहे की आज दर हा चांगलाच मिळणार आहे आणि सगळे शेतकरी खुश होणार आहे. मात्र मी सर्वांना सांगू इच्छितो की ज्या पद्धतीनं आपण दौलतचा गेल्या 10 वर्षाचा आपण इतिहास बघितलाय, तासावरांचे अडकलेले पैसे पाहिले, न्यूट्रियनचा झालेला कारभार बघितलाय, आणि हे सगळं बघत असताना आज जे काय चांगलं चाललंय त्याच्यामध्ये सगळ्यांच्या समर्थनाची गरज आहे. आज जो साहेबांचा अनेक शब्द होता की जेव्हा 14 वर्ष चालू होईल किंवा 5 वर्ष चालू होईल त्यावेळेस चंदगड साजरा कडिंगच सोडा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये माझा नंबर 1 असेल आणि 7 ते 8 वर्षानंतर महाराष्ट्रात नंबर 1 चा रेट असेल. आज जेव्हा हे सगळं गत आपण पाहतोय, जेव्हा हे सगळं मशिनरीज पाहतोय, जेव्हा त्यांनी केलेले सगळं काम बघतोय, त्यावेळेस निश्चितपणे प्रत्येक गोष्टीमध्ये यशस्वी झालेलं त्यांचं तिथं काम दिसतंय. मित्रांनो, आज आपण निश्चितपणे चंदगडचे सगळे, आज मला माहिती आहे कामगारांच्या बाबतीत निश्चितपणे पगाराचा प्रश्न आहे. मात्र समाधान एका गोष्टीचं वाटतंय की आम्हाला वाटलं होतं 3 ते 4 वर्षानंतर इथेनॉलचा प्रकल्प चालू होईल. मात्र इथेनॉलचा प्रकल्प पूर्ण उभा झाला, 50-60 कोटी रुपये ज्याने खर्च झाले, आणि या सगळ्या समाधानकारक एका गोष्टीचं वाटतंय की त्यांनी फक्त साखरेवरती अवलंबून राहिले नाही. कारण त्यांना माहिती आहे की फक्त साखरेवरती राहिलो तर कामगारांच्या पगाराच्या वतीचा मोठा भविष्याचा प्रश्न येणार आहे, शेतकऱ्यांच्या दराच्या वतीचा प्रश्न येणार आहे. आज जर बघितला तर ओलांना 2925 रुपये दर जाहीर केलाय. जेव्हा त्यांचा दर जाहीर होतोय तो तुमचा आमचं सगळ्यांचं लक्ष असते आमच्या आज अर्थाचा दर काय असेल. मित्रांनो, निश्चितपणे याच्यासाठी जे काही वेगवेगळे डेव्हलपमेंट किंवा वेगवेगळे कारखाने केलेले आहेत, पुढे त्याचा उद्देश आहे कोऑर्डिनेशनचा. माझं असं म्हणणं आहे की साहेब, आम्ही निश्चितपणे चंदगड तालुक्यातली प्रत्येक जनता तुमच्या पाठीमागे आहे. ज्यावेळेस आमचे करोडो रुपये बँकेमध्ये अडकून पडले त्यावेळेस चंदगड तालुक्यातला कुठलाही शेतकरी मागे असला नाही. त्यांनी एकच सांगितलं, दौलत आमचा आहे आणि दौलत आम्ही ऊस पाठवणार. त्यांनी एवढे पैसे अडकवून सुद्धा एक वेगळा विश्वास दाखवला. कामगारांच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर निश्चितपणे आज जे हे काही सगळं जे उभा राहिले ते निश्चितपणे कामगारांच्या श्रमदानातून उभं राहिले. आणि कामगारांनी पगारच्या बाबतीत सुद्धा सांगितलं निर्णय त्यांनी मान्य केला. मला माहिती आहे परवाशी साहेब बोलता बोलले की निश्चितपणे इथेनॉल चालू झाल्यानंतर माझा पहिला जो प्रेफरन्स असेल ते कामगारांचा पगार आणि शेतकऱ्यांच्या देणं जास्तीत जास्त आणि कसं दिसतंय ते बघण्याचं. मित्रांनो, मी एवढं सांगू इच्छितो की अडचणी जिथे असतील तिथे आम्ही निश्चितपणे आजपर्यंत आम्ही ते प्रत्येक ठिकाणी जिथे अडचण आले तिथं आम्ही पुढे गेलेलो आहे. माझं म्हणणं एकच आहे, जिथे चांगलं आहे तिथं आपण चांगलं म्हटलं पाहिजे, त्यांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे. आणि जे विरोध करतात किंवा जाणीवपूर्वक एखादा त्रास द्यायचा प्रयत्न करतात त्यांची मात्र कधीही काही केलं जाणार नाही. मी इथून हलगर्जीचे सरपंच त्यांना पण सांगू इच्छितो की तुम्ही एनओसी थांबवू नका. कारण हा प्रश्न फक्त हलगर्जीचा नाहीये, हा प्रश्न दौलतचा विषय जो संपूर्ण चंदगड तालुक्याच्या अवलंबून आहे. चंदगड तालुक्याला जर चांगला मिळाला पाहिजे, आजऱ्याचे लोक याच्यावर अवलंबून आहे, गडिंगच्या अवलंबून आहे. मग तुमची जर एक ग्रामपंचायतच्या एनओसीमुळे जर कुठेतरी हा मोठा जर फरक पडत असेल तर आम्ही त्याची काही केली जाणार नाही. आम्ही निश्चितपणे त्याला उत्तर देऊ. कारण हा प्रश्न फक्त एकट्या ग्रामपंचायतीचा नाही, भले तुमचं देणं असेल, जे देणं आहे ते निश्चितपणे आता जे चालू असेल तुम्ही नक्की घ्या. जुना असेल त्याच्याशी चर्चा करा. मात्र जे काही चांगलं व्हायला कारण इथं होत असताना तुम्हाला आता आम्हाला समाधान वाटलं पाहिजे. जाता येताना प्रत्येक माणूस म्हणतोय की माझ्या दौलतमध्ये काहीतरी उभं राहिल्याचं समाधान शेतकऱ्यांना आहे, उभं राहिल्याचं समाधान कामगारांना आहे, उभं राहिल्याचं समाधान सगळ्या सभासदांना आहे. मग मी निश्चितपणे म्हणतो की काही 1-2 वर्षाने जर चुकीचं वाटत असेल तर त्यांनी कदापि अशा पद्धतीच्या भानगडीमध्ये पडू नका. तुम्ही निश्चितपणे पुढे तालुक्याचा विचार करा. ज्या पद्धतीने चंदगड शहर जरी असलं तरी चंदगड तालुका हा पूर्ण सगळ्या चंदगड तालुक्याचा आहे. त्याच पद्धतीने हलगर्जीच्या गावामध्ये जरी कारखाना असला तर संपूर्ण तालुक्याचा याच्यावरती पोट आहे, सगळ्या शेतकऱ्यांचा याच्यावरती सगळा हे आहे. तेव्हा माझी विनंती आहे की तुम्ही चुकीच्या पद्धतीने वागू नका. आपण सर्वांनी एकत्रितपणे जो पूर्वीचा दौलत होता, जे साहेबांनी सांगितले होते की मी येत्या 7 ते 8 वर्षात जसं इथं परत एकदा सगळी येतील, परत एकदा शालेय
3 वर्षानंतर असणार हे बाहेर काम चालू असतं हे आम्ही ऐकतोय प्रत्यक्ष डोळ्यांनी बघतोय मग का आपण मागे राहतोय मित्रांनो लक्षात घ्या कधी कुठलाही माणूस डेव्हलपमेंट करतोय त्यावेळेला त्याची पद महत्वाची असते आपल्या मराठी माणसाचं एकच चुकतंय पद म्हणजे काय की बँका तुमच्या पाठीमागे राहायला पाहिजे आणि बँका जर राहिल्या पाठीमागे तरच तुम्ही पुढे जाऊ शकताय कोराटे साहेबांनी बँकिंगचं जे हे होतं ते विश्वास पहिला संपादन केला आणि त्या विश्वास संपादनामुळे आज सिंधुदुर्गच्या बँका त्यांच्या पाठीमागे लागले तुम्हाला किती कर्ज पाहिजे दुसऱ्या जिल्ह्याच्या बँका त्यांच्या पाठीमागे लागलेले आहेत की तुम्हाला काय पाहिजे सांगा हे कशामुळे घडलं त्यांनी दाखवला जो प्रामाणिकपणे होता तो प्रामाणिकपणे बँकेमध्ये उपयोगी पडला आणि तोच प्रामाणिकपणा आज दौलतमध्ये उपयोगी पडला मित्रांनो नावं खूप होतात मी तर सांगू शकतो 10 वर्ष काय काय केलंय किती आंदोलन केले परंतु आता वेळ नाही जो भूतकाळ होता तो संपलेला आहे आपल्याला आता भविष्यातील किरण दिसाले तिकडे बघणं गरजेचं आहे आणि मी पण परत साहेब तुम्हाला विनंती करतोय आज निश्चितपणे तुम्ही जर जाहीर करताना निश्चितपणे जो म्हटला होता मागच्या वेळेला की किमान 100 रुपयाचा फरक आहे आज आम्हाला खात्यात राहणारच नाही आज तुमच्या बोलण्याचं शेवटला हे सगळे आम्ही लोक इथे सगळे शेतकरी नक्की खुश होऊन जातील आणि माझी सगळ्यांना एक विनंती आहे आपण जो त्या दौलत ज्याबद्दल आम्ही म्हटलो आमचा आहे आमचा आहे आमचा आहे मित्र हे तर समाधान आहे म्हणून तरी सुद्धा करोडो रुपये बँकेमध्ये एकदा पसंत चंदगडकर विश्वास ठेवतात दोनदा जरी अविश्वास झाला तरी सुद्धा विश्वास ठेवला आणि आम्ही प्रामाणिकपणे ऊस पटवला तर माझी पूर्ण खात्री आहे साहेब आपण जेवढा दर जाहीर कराल खूप चांगल्या पद्धतीचा दर जाहीर करावा आणि कामगारांना आणि इथून पुढे कामगारांचे सुद्धा जे काही प्रश्न आहेत ते पण आपण पूर्ण लक्षपूर्वक बघावे आणि जाता परत एकदा सांगतो आपण सर्वांनी ज्याबद्दल आपण सहकार्य केलं मित्र हे सहकार्य द्यायचं आहे हे आपण सहकार्य करायचं आहे आणि येणाऱ्या 5 वर्षानंतर जसं नरसिंह पाटलाचं एक नेहमी वाक्य असायचं की दौलत माझं बाळ आहे ते बाळ जे वाक्य जे होतं ते जर तुम्ही आम्ही जर सगळ्यांनी जर बघितलं तर एक वेगळ्या पद्धतीने आपल्या दौलतवरती प्रेम केलंय त्या दौलतवरच्या आजूबाजूला जाताना आम्हाला वाटतंय की माझा कारखाना आहे माझं हे आहे तेव्हा माझी सगळ्यांना विनंती आहे आजपासून मला वाटतं माझं वाक्य तुम्ही रेकॉर्ड करून घ्या इथून पुढे चंदगड तालुक्याला कारखान्याच्या बाबतीत वेगळे दिवस असतील वेगवेगळे इंडस्ट्री उभे राहतील कारण हा संतोष मुळीकर कामगारांच्या साथ असतोय हा संतोष मुळीकर शेतकऱ्यांच्या जवळतोय आणि त्याच पद्धतीने सांगतोय ते व्यासपीठावर जे बसलेले मान्यवर आहेत त्यांच्यावर मी नेहमी संपर्कात असतोय तो मला विश्वास आहे येणारा काळ जो असेल तो दौलतचा फक्त चंदगड तालुक्यापुरता नसणार कोल्हापूर जिल्ह्यापुरता नसणार संपूर्ण महाराष्ट्रात दौलत नाव कमेल एवढी मी इच्छा व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र दौलत विषयी बोलायचं झालं तर माझ्यापेक्षा जास्त मला तर मी एक 18 वर्षापूर्वी जेव्हा ट्रेनिंग केलं होतं तेव्हा मी सहज देत आहे ह्या फॅक्टरीमध्ये साठी खूप स्कोप पण काही अडचण येऊन अशी परिस्थिती वाटली नव्हतं पण आली आणि कालांतरानं मला ह्या कारखाना तसं पाहता एखादा कारखाना बंद पडला इतर सुद्धा की आजकाल साखर कारखाना चालवणं एवढं सोपं नाही किंवा पारंपरिक पद्धतीनं जर का चालवायचं साखर काढायची विकायची आणि तर ते एखादा साखर कारखाना चालू शकतो आणि त्यात बंद पडलेला कारखाना तर अजिबात चालू जोपर्यंत तुम्ही त्याच्या पारंपरिक पद्धतीच्या पलीकडे जाऊन विचार करत मग ते त्याच्यामध्ये व्हॅल्युएशन असते एक्सपान्शन असते किंवा आणखी काही गोष्टी हा जोपर्यंत विचार होते तोपर्यंत तुम्ही त्या कारखाना उघडावा राहू शकता कारण त्याच्यामध्ये एक भौतिक भाग असतात एक कामगारांचा पगार असतो साखर सगळ्या कारखान्यामध्ये साखर बनवली जाते किंवा प्रोसेसचं काय एवढं महत्वाचा भाग असतो पण तो सगळीकडे सारखाच असतो पण व्याज जे आपण बँकेला भरतो कारण 100-150 कोटी जर व्याज कर्ज असतं त्याच्यावर व्याज म्हणजे काय ठोकलं असतं आणि कामगारांचा पगार एक 2 मोठी गोष्ट अर्थात व्याज आपण आपल्या कुशल ऍडमिनिस्ट्रेशनचं थोडंफार कमी करू शकतो त्यामध्ये थोडंसं आमचं मार्केटिंगमध्ये एक्सपर्टाईज असल्यामुळे त्यामध्ये आम्ही बऱ्यापैकी कमी आणलेले आहे पण कामगारांचा पगार कामगारांना काढणं वगैरे हे तर शक्यच नाही आहे किंवा आम्ही रोजगार सुद्धा कधी केलेच नाही त्यामुळे पण कामगारांचा पगार परवडत नाही म्हणून आम्हाला बऱ्याचशा गोष्टी ॲडिशनल कराव्या लागलेल्या आहेत जसं आम्ही आता मॉडिफिकेशन करतोय एक्सपान्शन करतोय हे करण्यापलीकडे पर्याय ह्या झाल्यात सुरळीत कारखाना चालवायची दुसरं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट येते ती शेतकऱ्याचं पेमेंट जे उसाला आपण पैसे देतो अर्थातच आम्ही सुरुवात केली
पण शेतकऱ्याला पण कुठं नाराज करून पण चालणार नाही, त्याला पण त्यांच्या कामाचा मोबदला मिळाला पाहिजे. म्हणून आम्ही यावर्षी इथेनॉलचा प्रोजेक्ट केला. कारण साखरेच्या पलीकडे गेलो नाही आम्ही तर आम्ही तुमचं शेतकऱ्याला म्हणावं असं पेमेंट पण देऊ शकणार नाही, आणखी कामगारांचा पण पगार आहे तो पण पेरू शकणार नाही. वाढ तर पुढची गोष्ट, पण आज ना उद्या वाढ तर करावीच लागणार आहे आणि शेतकऱ्यांना पण शेजारपाजारच्या कारखान्याच्या आसपास कुठंतरी तर द्यावा लागेल. या दृष्टीनं जसं मी आता म्हटलं तसं इथेनॉलची आम्ही यावर्षी सुरुवात केलेली आहे. थोडंसं कन्फ्युजन असेल कुणाच्या तरी मनात, तसं मला नाही वाटत की असं कन्फ्युजन असलं पाहिजे की इथेनॉलमुळं प्रदूषण होतं. उलट असं आहे की सरकार म्हणतं की इथेनॉल टाका आणि थोड्या वर्षाने तुम्ही बघाल की तुम्ही जे गाडीमध्ये पेट्रोल भरताय, डिझेल भरताय, ते हळूहळू करून इथेनॉलला रिप्लेस होणार आहे. कारण पेट्रोल आणि डिझेल हे प्रदूषण करणाऱ्या जास्त वस्तू आहेत आणि इथेनॉल हे ग्रीन फ्युएल म्हटलं जातं. ग्रीन फ्युएल म्हणजे कमी प्रदूषण करणारं किंवा जवळजवळ प्रदूषण न करणारं फ्युएल म्हटलं जातं. इथून पुढची जी काही एनर्जीमधली जी हे असणार आहे इथेनॉल आणखीन बॅटरी इलेक्ट्रिक ह्याच्या भोवतीच फिरणार आहे. काही वर्षांना तुम्हाला डिझेल आणि पेट्रोलच्या कार तुम्हाला बघायला सुद्धा मिळणार. आता तर ES6 म्हणून मशीन्स आलेले आहेत, ES6 त्याच्यामध्ये डिझेल वापरायलाच बंदी केलेलं आहे. म्हणजे आता काही दिवसामध्ये डिझेल बंद होईल, त्याच्यानंतर पेट्रोलमध्ये हळूहळू इथेनॉलचं प्रमाण वाढत आहे आणि नंतर पेट्रोल पूर्णतः बंद करून पूर्णतः इथेनॉल, जेणेकरून प्रदूषण मुक्त भारत सरकार इथेनॉलला सुद्धा प्रमोट करत आहे. त्याच्या मागचं कारण एक आहे की प्रदूषणमुक्त भारत पण करायचा आणि दुसरं आत्मनिर्भर भारत पण करायचा. कारण इथेनॉलमुळे परकीय चलन पण बरंचसं वाढतं. त्यामुळे इथेनॉल ही काळाची गरज आहे. हे झालं देशासाठी आणि आपल्यासाठी म्हटलं तर शेतकऱ्यांना चांगला पैसे द्यायचे असतील, उद्या जर का कामगारांचा मला पगार वाढ करायची असेल, काही करायचं असेल तर मला इथेनॉल आणि को जनरेशन म्हणजे इलेक्ट्रिसिटी हे आणण्याशिवाय मी हा कारखाना पूर्णतः बळावर आणू शकतो. त्यामुळे आम्ही आता इथेनॉलचा प्रोजेक्ट घेतलेला आहे. यावर्षी तो एक 8-10 दिवसामध्ये पूर्ण होईल आणि कदाचित 10व्या दिवशी किंवा 12व्या दिवशी आम्ही इथेनॉलचा प्रोजेक्ट सुरू सुद्धा केला. काही त्रुटी आहेत त्या निघून जातील अशी आमची आशा आहे. बघू, नाही निघालं तरी आमच्यासमोर बरेचसे पर्याय सुद्धा आहेत, ते पण आपल्याला बघू. आणि त्याच्यानंतर मी आजच सांगतो तर पुढच्या वर्षीच आम्ही कदाचित को जनरेशनसाठी जाण्याचा प्रयत्न करतो आणि 15 ते 20 मेगावॅट वीज निर्मितीचा आमचा प्लान आहे. ते जर का झालं, कारण त्या प्लानसाठी इथेनॉलचा प्रोजेक्ट तर 6-7 महिन्यामध्ये झाला, पण को जनरेशनच्या प्लानला किमान 9 वर्ष लागतात. कारण मोठा ऑर्डर असतो, सिंगल बॉयलर सिंगल टर्बाईन. आम्हाला जवळजवळ 25 ते 27 मेगावॅट वीज निर्मिती करायची आहे आणि त्याच्यातून 8 ते 9 मेगावॅट आपल्याला स्वतःसाठी लागतील आणि 18 ते 19 मेगावॅट जर का आम्ही ॲक्टिव्ह करू शकतो तर कदाचित मी त्यावेळी नक्कीच फक्त चंदगडमध्ये नाही तर अख्ख्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आता आम्ही घराकडे झालेलं आहे. हे सर्वांना उत्कर्ता लावून काहीसा थोडासा गैरसमज पसरवला जातो की आम्ही FRP टक्क्यासाठी कमी पैसे दिले. आजपर्यंत FRP पेक्षाही जास्त पैसे देणारा केवळ दौलत कारखाना कुटुंबांसाठी गोष्ट नाही. बाकी सगळ्यांनी दिलेले की FRP पहिल्या वर्षी सुद्धा आम्ही FRP पेक्षा जास्त पैसे दिले, दुसऱ्या वर्षी सुद्धा FRP होते. पहिल्या वर्षी आमच्या जवळजवळ 35-40 ठीक आहे आणि आम्ही बघतो की चांगल्या त्यानंतर काही जणांनी मागणी की FRP निश्चित करावी आणि एक रक्कम द्यावी आणि रोखून घेतलं. आता ही जाहीर करायचं म्हणजे मी आत्ताच बघतो की 2814 रुपये एक रक्कम दिली. तुम्ही खुश आहात नसणार, तुम्ही खुश नसणार मला माहीत आहे, पण अशी मागणी सुद्धा करते वेळी सुद्धा व्यवस्थित करा. कशाला म्हणता FRP एक रक्कम द्या, ती तर मी आत्ता जाहीर करतो, उद्यापासून जर चालू करतो तेवढे देतो. पण मला तसं नाही, मला तुम्हाला पण चांगले 4 पैसे द्यायचे. त्यामुळे मी तुमच्यामध्ये तेवढी FRP मुद्दामून जाहीर करणार होतो म्हणून आजपर्यंत कधी कुठं वाच्यता केलेली नाही. तर काय वाटतं तुम्हाला किती द्यावी? 2815 2814 FRP आहे, किती द्यावं? 2820 रुपये द्यावी, मग 2840 द्यावं, 2850 सांगा, बोली लावा. शेजारचा कारखाना शेजारचा
शेजारचा बैल आहे किंवा रेडा आहे म्हणून बेंचीवर होऊन चालत नाही. अजून मला इथेनॉल चालू केलेलं नाही. अजून आम्ही इथेनॉल चालू केलेलं नाही. इथेनॉल चालू केल्यावर आम्ही कोणाच्या आसपास येऊ आणि त्याच्यानंतर कोणत्या झाल्यावर 2 वर्षामध्ये आम्ही तुम्हाला बघायलाच लागणार नाही. 1 नंबर चालत असणार. तर मी 2860 पर्यंत आलो. सांगा अजून 10 रुपये वाढू. असं काहीतरी म्हणू नका. 3000 वगैरे तर आता ठीक आहे. जास्त वाचायचा नको. मी सांगतो तुम्हाला मी आज तुमचं ऐकलं. मी आता FRP 2901 रुपये जाहीर करत आहे. 1/2901 मला ज्यावेळी मी सुरुवातीला चंदगड भागातून फिरत होतो तेव्हा शेजारच्या टाकण्यापेक्षा 100 रुपये 50 रुपये कमी असले तरी आम्हाला जाते. पण एवढे पण तुम्ही न ठेवला मी किरकोळ दर ठेवून 2901 रुपये एक मी FRP जाहीर केला. आजच्या पेमेंट बाबतीत तुम्हाला माहिती आहे वेळेवर पेमेंट होतं तर आजपर्यंत बोलायला इथून सुद्धा उपलब्ध होणार आहे. त्या सगळ्या गोष्टीसाठी मला सगळ्यात मोठा फायदा जो होतो तो मला आमच्या मार्केटिंगचा होतो. तर ते मार्केटिंग आम्ही ऑलरेडी तसंच आपला चांगला अजून सुद्धा तुमच्यावरती करता येतात. आता झालं. नसेल तर मग 1814 मला थांबावं लागेल. साहेब परत गेल्याशी हप्ता मिळालाच पाहिजे. ते बोल ते मागचं नाही. आम्ही आताच बोला. आत्ताचा बी एक हप्ती जमा व्हायला पाहिजे आणि गेल्याशी हप्ता द्यायला पाहिजे तुम्ही. पाहून मागचं बी जमा मागे आणि आता हे कसं होणार आहे. त्याचा प्रयत्न करणार आहोत. आम्हाला इथून करायचं.